रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपणासमोर आज अविवाहित स्तुतिकन्या, 3 कन्या अविवाहित आहेत. आजपर्यंत त्यांचं लग्न झालेलं नाही. त्याच्यामध्ये एक स्तुतिकन्या आहे, दुसरी आहे प्रसिद्धी आणि तिसरी आहे कीर्ती. या 3 बहिणी आजपर्यंत अविवाहित आहेत, अशा अर्थाचा आजचा हा आपला भाग आहे. प्रत्येक माणसाला 3 गोष्टी अत्यंत आवडतात, त्याच्यासाठी मनुष्य प्राण द्यायला तयार होतो. आणि त्या 3 गोष्टी आहेत लोकेशना, दुसरी आहे वित्तेशना आणि तिसरी आहे दारेशना. ईशना म्हणजे त्याच्यावर ते तलपच आहे, ते एक नशाच आहे. आणि त्या नशेपैकी ही नशा आहे लोकेशना. म्हणजे मला चांगलं म्हटलं पाहिजे, माझी प्रसिद्धी झाली पाहिजे, अशा प्रकारची ईशना म्हणजे इच्छा. तर त्या लोकेशनासाठी माणसं धुळेला मिळालं तरी हरकत नाही, जमिनी विकतात, काय काय करतात, आपलं नाव झालं पाहिजे. सरपंचच होणार, आपल्या सगळ्यांना पाडणार खाली, आणि मी सरपंच म्हणून थोडं मिरवणूक माझी गावातून निघणार वगैरे, असं काहीतरी डोक्यात लोकेशना हा असा एक प्रकार आहे की त्याच्यासाठी माणूस मरतो. आणि या लोकेशना म्हणजे कीर्ती, त्याचं दुसरं नाव, दुसऱ्या बहिणीचं नाव. आणि तिसरी आहे स्तुतिपाठक. असा एक पूर्वीचा प्रघात होता. जेव्हा राजे महाराजे होते ना, तेव्हा ते स्तुतिपाठक लोक आपल्या दरबारामध्ये ठेवायचे, पगारी लोक ठेवायचे. त्यांनी फक्त राजाची स्तुती करायची, राजाचे गुणगान गायचे, त्याचे काही असो त्याचे चांगलं सकारात्मक घ्यायचे आणि गुणगान करायचे, अशा प्रकारचे. मग बिरबल असेल तो बादशहाची स्तुती करणार, बिरबल बादशहाची एक जोडी आहे. कालिदास आणि भोजराज यांची एक जोडी आहे. ते राजाची स्तुती करणं, राजाला बरं कसं वाटेल तशा प्रकारची योजना करून तशा प्रकारचं स्तुतिपाठक त्यांना म्हणायचे. त्याच्यासाठी ते पैसे मोजायचे. आता त्या भोजराजाच्या दरबारामध्ये 900 पंडित होते अशी कथा आहे. त्यातले हे नवरत्न होते, त्यापैकी एक कालिदास होता. आणि बिरबल बादशाह तर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की बिरबल बादशाहचं कथा इतक्या मस्त आहेत ना, बऱ्याचशी आपण त्याच्यावर व्हिडिओ केलेले आहेत. एकदा भाजी खाल्ली वांग्याची आणि ती भाजी खराब झाली आणि त्यामुळे बादशहाचं पोट जरा खळखळ करायला लागलं आणि त्याला त्रास झाला. तेव्हा बादशाह बिरबलला म्हणला, बिरबल, हे बैंगन की शाख आहे ना, वो अच्छी नहीं है, ही भाजी काही वांग्याची भाजी चांगली झाली नाही. तो म्हटला, इसलिए तो भगवान ने उसको खुट्टी मार दिया नीचे से. म्हणजे त्या वांग्याला खालून भोगसा असतं बा, थोडंसं छिद्रासारखं. दुसऱ्या वेळेला वांग्याची भाजी खूप आवडली आणि मग बादशाह स्तुती करायला लागला. आपलं बादशाह म्हटला, बिरबल, ये तो बैंगन की भाजी अच्छी हो गई, भगवान ने इसीलिए तो उसको छत्ता डाला बोले. म्हणजे वांग्यावर अशी छत्रीसारखं एक त्याचा जो देठ असतो ना, तो असा असतो. मग बादशाह म्हणला, अरे एकदा म्हणतो भाजी खुट्टी मारली, एकदा म्हणतो छत्री डालली, त्याच वांग्याला असं दुहेरी कसं काय तो बोलतो. तो म्हणला, महाराज, मला वांग्याशी काय घेणं देणं नाही आहे, तुम्हाला बरं कसं वाटेल तो महत्त्वाचा भाग आहे. असा हा स्तुतिपाठकाचा भाग आहे. तेव्हा आपल्या मालकाला बरं कशाने वाटेल, आपल्या नवऱ्याला बरं कसं वाटेल, नोकर असेल तर मालकाला बरं कसं वाटेल, कोणी साहेबाचा कोणी चमचा असेल तर आपल्या साहेबाला कसं बरं वाटेल, अशा प्रकारचं बोलत राहणं, त्याला म्हणतात स्तुतिपाठक. पूर्वीची पदवी आहे. आणि आत्ता पदवी आलेली आहे लोकांच्या मध्ये, ते प्रवक्ते. आता प्रत्येक पक्षाचे प्रवक्ते आहेत बघा, प्रत्येक संस्थेचे प्रवक्ते आहेत. त्यांनी प्रवक्तेपणा करायचा, त्याचं जे विश्लेषण असेल, काय कारण असेल, काही जरी वाईट घटना घडली तरी त्यांनी त्याचं समर्थन करून कसं गोल करून ते लोकांपुढे चांगल्या पद्धतीने मांडणं, त्या प्रवक्त्याचं काम. आता प्रवक्ते नेमलेले आहेत लोकांनी. तेव्हा अशा प्रकारचं. तर लोकेशनासाठी दुर्योधन मेला, लोकेशना, दुर्योधनासारखे बडे नाश झाला त्यांचा. वित्तेशना, 900 स्वर्गाधिपती झाला, परिरहाटी भांबावला,
ही नहुष राजाची कथा आहे. तो स्वर्गाधिपती झाला, पण वित्तेशना म्हणजे स्वर्गाचा अधिपती होऊन सुद्धा त्याचा नाग होऊन खाली शेवटी शाप झाला त्याला. तर हे याला म्हणतात वित्तेशना. आणि दारेशना, रावणासारखे बडे लंकेश, पण दारेशना म्हणजे स्त्रियाची अभिलाषा. आता इतक्या स्त्रिया असताना पण सीतेवर त्याने डोळा ठेवला आणि त्याच्यामुळे त्याचा सगळा कुळाचा घात झाला. म्हणजे ह्या ज्या 3 ईशना आहेत ना, ह्या प्राणघातक आहेत आणि ते एक प्रकारची नशा आहे. आणि असाच एक सुभाषिताचा भाग सुभाषितकारांनी फार छान मांडलेला आहे आणि आजचा तो आपला विषय आहे. सुभाषितकार याच्यावर काय म्हणतात बघा, किती गंमत आहे. सुभाषितकार म्हणतात, अद्यापि दुर्निवारम स्तुते कन्या वहति कौमारम सद्भ्यो न रोचते सा असंतोप्यसैम न रोचते असंतः अपि अस्मै न रोचते, असा पदच्छेद आहे त्या पदाचा. अद्यापि दुर्निवारम स्तुतिकन्या वहति कौमारम. अद्यापि स्तुतिरूपी जी कन्या आहे ती दुर्निवारम आणि आत्तापर्यंत तिने कौमार्य आहे, तिला कोणीही वरलं नाही. म्हणले असं का? स्तुती कन्या तर तिला बरेच लोक मिळायला पाहिजे, कारण बऱ्याच लोकांना आवडते. म्हणले त्याचं कारण असं आहे, सद्भ्यः न रोचते सा. जे सज्जन लोक आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, जे वैराग्य संपन्न लोक आहेत, तर सद्भ्यः न रोचते सा. सा म्हणजे ती स्तुतिकन्या. सद्भ्यः न रोचते, त्या सज्जन माणसाला ती आवडत नाही. असे काही माणसं आहेत की त्यांना स्तुती अजिबात आवडत नाही, त्यांना कीर्तीच्या मागे ते लागत नाहीत, प्रसिद्धी आपली व्हावी असं त्यांना कधी वाटत नाही. असे 5-10% लोक आहेत, म्हणून त्यांना ती आवडत नाही. आणि जे स्तुतिप्रिय आहेत, मला स्तुती झाली पाहिजे, माझं अमुक झालं पाहिजे, तर असे लोक जे आहेत ज्यांना स्तुती आवडते त्या स्तुतीला हे आवडत नाहीत. असे स्तुतिप्रिय लोक त्या स्तुतिकन्याला नाही आवडत, त्यांना सारखं हे नाही हवं. तेव्हा सद्भ्यः न रोचते सा, सज्जन माणसाला स्तुती आवडत नाही. आणि असतः अभि अस्मै न रोचते, आणि असंतः जे दुर्जन आणि ज्या अभिलाषी आहेत त्याचे तिला हे आवडत नाही, अशा प्रकारचा. आणि म्हणून या दुहेरी त्रांगड्यामध्ये ती स्तुतिकन्या आजपर्यंत अविवाहित आहे. आणि काही लोक मग स्तुतिप्रिय जे असतात, आपलं कीर्ती व्हावी, आपल्या लोकांनी चांगलं म्हणावं, सतत आपण चॅनल पुढं राहावं म्हणून काय काय करतात. तर त्याचा एक श्लोक फार मजेशीर आहे. घटम भिंद्यात पटम छिंद्यात करोति वृषभरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. आपण प्रसिद्धी आपली कशी होईल त्याच्यासाठी काय वाटेल ते करायची पाळी आले तरी ते करतात. म्हणजे घटम भिंद्यात, गाडगे फोडून टाकतील, गाढवावर बसतील, कपडे फाडतील, करोत वृषभरोहणम, कधी कधी बैलावर बसतील, येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. कोणत्या का प्रकारे होईना आपण प्रसिद्ध झालो पाहिजे, असे काही त्या प्रसिद्धीच्या मागे लागल्यात, पण प्रसिद्धीला हे आवडत नाहीत. असा आजचा खरा विषय आहे. आणि तिसरा एक श्लोक आहे की भगवद्गीता याच्यावर फार चांगला विषय मांडतात, पण विषय आपला मोठा होईल म्हणून फक्त एक चरण त्याचं सांगतो. आरतीर जनसंसदी. आरतीही म्हणजे प्रेम नाही कोणावर, जनसंसदी, जे लोकेशनावर त्या साधूचं त्या ज्ञानाचं प्रेम नसतं, ते नेहमी एकांतवासी असतात आणि ते असं लोकांवर जास्त प्रेम लोकांकडे राहत नाहीत. अशा प्रकारची स्थिती प्राप्त करणारे साधू संत, त्यांना कीर्ती आवडत नाही. आणि ज्यांना कीर्ती आवडत नाही, ज्यांना कीर्ती आवडते त्या कीर्तीला हे आवडत नाहीत. अशा प्रकारचं हे त्रांगडं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही कसे झालो, त्या दोहीच्या वेगळे आम्ही कसे आहोत. महाराज म्हणतात ऐका. निंदे कोणे मारी मारे, निंदे कोणे मारी, वंदे कोणी पूजा करे, मज
हेही नाही तेही नाही, राहिलो दोही वेगळा. मज हेही नाही तेही नाही, दोहीच्या वेगळा राहणं, तटस्थ राहणं, स्थितप्रज्ञ राहणं ही चांगली स्थिती आहे. पण ती स्थिती प्राप्त करून घ्यावी लागते. ती ज्ञानामुळे होते, सत्संगतीमुळे होते, जे तुकोबरायांना झाली. तेव्हा अशा प्रकारची स्थिती आहे की काय नाही, जरी त्यांची निंदा केली, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. कोणी पूजा केली त्याच्याबद्दल सुखदुःख नाही, कोणी निंदा करते, कोणी मारते, त्याच्याबद्दल दुःख नाही. अशा प्रकारची स्थिती संतांना झाली. ती स्थिती कै ऐशी दशा, येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे, असं प्रयत्न करून ती स्थिती प्राप्त होते. आपल्यालाही ती व्हावी, आपण प्रयत्न करावेत, मगच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल, असा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी यूट्यूब चॅनलला निमराज महाराज जाधव या नावाने सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरे.